संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडच्या विशेष मकोका कोर्टात आजची सुनावणी संपली। खटला आरोप निश्चितीसाठी तयार असल्याचा उज्ज्वल निकमांचा दावा, तर कागदपत्रांशिवाय आरोप निश्चितीला बचाव पक्षाची हरकत। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्या विरोधात विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव, तर चौकशीला गैरहजर राहणाऱ्या कामराला खार पोलिसांनी पुन्हा बजावलं समन्स। चौकशीला हजर राहण्याचं समन्स धुडकावून कॉमेडियन कुणाल कामरा गैरहजर, कामराकडून 7 दिवसांच्या मुदतीची मागणी। पुन्हा एक व्हिडिओ ट्विट। विरोधकांनी कुणाल कामराचं समर्थन केल्यावरून एकनाथ शिंदेंचा संताप, राणेंना अटक करताना आणि राणा दाम्पत्याला त्रास देताना संविधान आठवलं नाही का, शिंदेंचा सवाल। उद्धव ठाकरे हे लक्ष। दिशा सालियन प्रकरणावरून सत्ताधारी आक्रमक, अध्यक्षांसमोरील वेलमध्ये उतरून गदारोळ। दिशाच्या वडिलांच्या आरोपांनंतर धनंजय मुंडेंप्रमाणे आदित्य ठाकरे राजीनामा देणार का, संजय गायकवाड यांचा सवाल। विधिमंडळ परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले हरामखोर आहेत ते। आमदार वरुण सरदेसाईंशी चर्चा करताना ठाकरेंचे उद्गार, ठाकरे कुणाला म्हणाले हरामखोर, चर्चा उधाण। विरोधी पक्षनेत्याच्या निवडीवर सरकारची चालढकल, विधानसभा अध्यक्ष नावालाच सरकारलाच विरोधी पक्षनेतेपद द्यायचं नाही, जाधवांचा आरोप। आंबिवलीच्या इराणी वस्तीवरही बुलडोझर कारवाई करणार, गृहराज्यमंत्री योगेश कदमांची विधान परिषदेत ग्वाही। कॉम्बिंग ऑपरेशन करून गुन्हेगारांना शोधणार, महिला गुन्हेगारांवरही मोक्का, मंत्र्यांचं आश्वासन। पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडेंची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी एकमतानं निवड, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या प्रस्तावाला चंद्रकांत पाटलांचं अनुमोदन। वाशिमच्या पालकमंत्रीपदी दत्ता भरणेंची वर्णी, हसन मुश्रीफांनी राजीनामा दिल्यानंतर अजित पवारांकडून भरणेंच्या खांद्यावर धुरा। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।